हाय. तर तुमचंही असंच होतं का, की तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि बाहेरून आल्यानंतर असं वाटतं, की गरमागरम कुणीतरी जेवायला द्यावं. बाहेर फिरून आल्यानंतर काही करायची इच्छा नाही होत. तर मी आज तुमच्याशी एक साधी सिंपल ट्रिक जी आहे ती शेअर करणार आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जेव्हा तुम्ही कधी बाहेर जाऊन येता आणि तुम्हाला कंटाळा येतो, तर काय करायचं? आधीच काय रेडी करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला जेवण जे आहे गरमागरम मिळेल. तर त्यासाठी मी तुम्हाला ही एक मसाले भाताची रेसिपी सांगणार आहे. तर ती रेसिपी तुम्हाला जे काही तुम्हाला तुमच्या मसाला भातामध्ये घालायची आहे, जसं की कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, मीठ, परसबी, फ्लॉवर वगैरे जे काही तुम्हाला घालायचं आहे, जसं की मसाले आहेत जे आपलं लाल तिखट आहे, लवंग आहे, खडे मसाले जे काही असतील, म्हणजे जी काही तुमची जी करण्याची पद्धत असेल ना, ती वापरा तुम्ही आणि ते तुम्हाला जे काही घालायचं असेल ना, ते घाला. तर आता मला एक जवळपास 2 ते 3 तासासाठी बाहेर जायचं आहे. त्याच्यासाठी मी हा मसाला भात रेडी करत आहे. पण तो जर मी आताच बनवून ठेवला, तर तो एकदम थंडगार होऊन जाईल. ठीक आहे. तर मी त्याच्यासाठी आता काय करणार आहे, याच्यामध्ये जे काही मसाले वगैरे घालायचे आहेत आणि जे काही व्हेजिटेबल्स वगैरे घालायचे आहेत, ते मी आता घातलेले आहेत याच्यामध्ये. छान त्याला मी परतून घेतलेला आहे आणि भातही मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे सगळं ॲड केल्यानंतर आहे ना, आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे हे सगळं एकदा आणि गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. तर त्याला उकळी येऊ द्यायची नाहीये आपल्याला. ठीक आहे. आता 2 ते 3 तासानंतरनं मी घरी आलेली आहे. घरी आल्यानंतरनं मी हा गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे कुकर ठेवलेलं आहे आणि 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा हे सगळं जे मिक्सचर असतं ना, हे आपण बनवून ठेवलेलं जे असतं ना, ते खूप छान मुरतं. सगळे मसाले खूप छान याच्यामध्ये मुरतात आणि खूप छान याचा सुगंध येतोय सध्या आणि हा आपला मसाला भात गरमागरम रेडी आहे. थँक यू.